नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील तासात आपण आपल्या OCM या विषयातील 6व्या प्रकरणाला सुरुवात केली होती. व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. यात आपण अभ्यास केला होता. त्याची प्रस्तावना बघितली होती, त्याचा अर्थ बघितला होता, त्याची व्याख्या, विविध शास्त्रज्ञांनी केलेली त्याच्या व्याख्या यांचा अभ्यास केला. त्यानंतर सामाजिक जबाबदारीची गरज याचा अभ्यास केला आणि नंतर आपण पुढच्या पॉईंटला सुरुवात केली होती, वेगवेगळ्या समूहांप्रती असलेली जबाबदारी. त्यात आपण सर्वात आधी बघितली मालकाप्रती असलेली जबाबदारी किंवा भागधारकांप्रती असलेली जबाबदारी, याचा सविस्तर अभ्यास केला. आता आपण पुढे बघणार आहोत आजच्या तासामध्ये गुंतवणूकदारांप्रती असलेली जबाबदारी. गुंतवणूकदार हे कंपनीला अर्थपुरवठा करतात. ते व्यवसायाचे काय असतात तर क्रेडिटर्स, म्हणजेच मराठीत त्याला काय म्हणतात तर धनको म्हणतात. ते व्यवसायाचे काय असतात? धनको. व्यवसायाने गुंतवणूकदारांप्रती पुढील जबाबदाऱ्यांची पूर्तता करणे आवश्यक असते. सर्वात पहिला पॉईंट आहे त्याचा सभांचे योग्य नियमन. व्यवसायाविषयीची माहिती देण्याकरिता कंपनीने गुंतवणूकदारांच्या सभा बोलविल्या पाहिजेत. सभेची योग्य सूचना त्यांना दिली पाहिजे. कठीण समयी किंवा आणीबाणीच्या प्रसंगात गुंतवणूकदारांना विश्वासात घेऊन अपयशात कारणीभूत ठरणाऱ्या घटकांची माहिती गुंतवणूकदारांना वेळोवेळी ही दिली पाहिजे. दुसरा पॉईंट सांगता येईल गुंतवणुकीवरील मोबदला. गुंतवणूकदार त्यांचा पैसा व्यवसायात गुंतवतात आणि जोखीम पत्करत असतात. व्याजाच्या रूपाने त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर योग्य परतावा नियमितपणे मिळाला पाहिजेच. त्यासाठी विविध मुद्द्यांचा विचार होणे हे आवश्यक असते. ते कोणते बरे? गुंतवणुकीवर योग्य परतावा. नंतर दुसरा सांगता येईल गुंतवणुकीची सुरक्षितता, म्हणजे जीही गुंतवणूक केलेली ती कशी असली पाहिजे तर सुरक्षित असली पाहिजे. आणि तिसरं सांगता येईल तर व्यवसायात सतत होणारी वृद्धी म्हणजेच वाढ. व्यवसायात होणारी वाढ ही गुंतवणुकीच्या मोबदल्यासाठी परिणामकारक ही ठरली पाहिजे. तिसरा पॉईंट सांगता येईल आपल्याला गुंतवणूकदारांप्रती असलेल्या जबाबदारीचा. आपल्याला तिसरा पॉईंट सांगता येईल तक्रारी हाताळणे. जर गुंतवणूकदारांच्या काही तक्रारी असतील तर त्या कंपनीने हाताळल्या पाहिजेत. यासाठी तेथे प्रभावी पद्धतींचा वापर केला पाहिजे. तसेच इतर कोणत्याही समस्येबाबत समाधानकारक तोडगा काढला पाहिजे. जर काही समस्या किंवा तक्रारी उद्भवल्या तर कोणाच्या तर गुंतवणूकदारांच्या, ज्यांनी गुंतवणूक केलेले आहे त्यांना ते असतात कंपनीचे किंवा व्यवसायाचे गुंतवणूकदार. त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्या वेळोवेळी लक्षात घेऊन त्यांच्यावर विशेष काही असे तोडगे काढले गेले पाहिजेत. पुढचा पॉईंट आहे पारदर्शकता राखणे. व्यवसाय कार्यक्षमतेने चालवण्यासाठी गुंतवणूकदार व्यवसायाला दीर्घ मुदतीचे व खेळते भांडवल पुरवितात. त्यामुळे व्यवसायाने त्यांच्या कारभारात उच्च प्रतीची पारदर्शकता राखली पाहिजे. म्हणजे त्यांच्यापासून काही लपवायला हवं का तर नाही. जीही कंपनीची परिस्थिती असेल ती सर्व त्यांच्या पुढेही उघड असणे गरजेचे असते. पुढचा पॉईंट आहे माहिती योग्य रीतीने प्रकट करणे. प्रत्येक व्यवस्थापनाने गुंतवणूकदारांना संपूर्ण वस्तुस्थितीवर आधारित माहिती पुरविली पाहिजे. खरी व योग्य माहिती सांगणे हे आवश्यक असते. त्यांना नियमितपणे अहवाल, परिपत्रके, नफा तोट्याबाबतची निवेदने
निवेदने मिळालीही पाहिजेच. त्यातून त्यांना त्यांची गुंतवणूक सुरक्षित असल्याचीही खात्री पटत असते. त्यामुळे भावी गुंतवणूकदार भविष्यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकतील. बघा, प्रत्येक कंपनीने जर नियमितपणे अहवाल, नंतर परिपत्रके, नफा तोट्याबाबतची निवेदने योग्य पद्धतीने गुंतवणूकदारांपुढे सादर केली तर असे गुंतवणूकदार उत्सुकपणे आपली दरवर्षी ही गुंतवणूक वाढवण्याचाही प्रयत्न करतात व नवीन गुंतवणूकदार उपलब्ध करून देण्यास देखील मार्गदर्शक ठरतात. पुढचा पॉईंट सांगता येईल, प्रतिष्ठा व कर्जफेडीची कुवत राखणे. प्रतिष्ठा म्हणजेच नावलौकिक. गुंतवणूकदारांच्या समाधानासाठी व्यवस्थापनाने मजबूत आर्थिक स्थिती व कर्जफेडीची क्षमता आणि नावलौकिक राखला पाहिजे. म्हणजे प्रतिष्ठा ही राखली पाहिजे. कोणासाठी तर गुंतवणूकदारांसाठी. व्यवस्थापनाने व्यवसायाने संशोधन, नवीन बदल किंवा नवीन कल्पना व विस्तार वाढविण्यासाठी सातत्याने हे वेळोवेळी प्रयत्न केले पाहिजे. ही बघितले आपण गुंतवणूकदारांप्रती असलेली जबाबदारी. पुढचा नवीन पॉईंट, कर्मचाऱ्यांप्रती असलेली जबाबदारी. सर्वात आधी आपण काय बघितलं, मालकांप्रती, नंतर गुंतवणूकदारांप्रती असलेली जबाबदारी. आता बघणार आहोत आपण कर्मचाऱ्यांप्रती असलेली जबाबदारी. कर्मचारी हा व्यवसाय संघटनेचा महत्त्वाचा घटक असतो, हे तुम्हाला माहीतच आहे. तसेच कर्मचारी हे व्यवसाय संघटनेचे काय आहे तर मानवी संसाधन आहे. त्यांना प्रतिष्ठेने व आदराने वागविले पाहिजे. व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांनी परस्पर सामंजस्य व विश्वास निर्माण हा केला पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शासनाने विविध कामगार कायदे मंजूर केले आहेत. व्यवसायाची कर्मचाऱ्यांप्रती असलेली जबाबदारी आपल्याला पुढील मुद्द्यांच्या सहाय्याने बघता येईल. सर्वात पहिला मुद्दा आहे नोकरीची सुरक्षितता. प्रत्येक कर्मचाऱ्याला आपली नोकरी सुरक्षित आहे असे जेव्हा उघडपणे लक्षात येते, त्या आधारावरच कर्मचारी अधिक कार्यक्षमतेने काम करून व्यवसाय संस्थेचा नफा वाढविण्यास कारणीभूत ठरत असतो. नोकरीतील सुरक्षिततेमुळे मानसिक शांतता लाभत असते. कोणाला तर कर्मचाऱ्याला. आपली नोकरी सुरक्षित आहे त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या कसा असतो, स्थिर असतो. परिणामी कर्मचारी पूर्ण क्षमतेने, एकाग्रतेने काम करू शकतात. कामाच्या वचनबद्धतेमुळे त्यांची संस्थेविषयी निष्ठा व आत्मीयता वाढते व त्याचा परिणाम संस्थेच्या किंवा व्यवसायाच्या नावलौकिकावर देखील होत हा असतो. पुढचा पॉईंट सांगता येईल योग्य मोबदला. जर कर्मचाऱ्याला त्याच्या कामाच्या प्रती योग्य असा मोबदला मिळाला तर काय होईल तर अशा आकर्षक पगारामुळे व विविध सवलतींमुळे कर्मचारी विविध कार्यक्षमतेने काम हे करू शकतात. व्यवसायाने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना आकर्षक पगार हा दिला पाहिजे. बोनस, जादा कामाचा भत्ता इत्यादी कार्याला प्रवृत्त करणाऱ्या इतर गोष्टी त्यांना या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. कामाच्या स्वरूपानुसार मोबदला निश्चित असला पाहिजे. बढती, अनुरूप वेतन योजना, वेतनाची सुधारित आवृत्ती सुद्धा आवश्यक आहे. पुढचा तिसरा पॉईंट सांगता येईल आपल्याला कर्मचाऱ्यांप्रती असलेली जबाबदारीचा आरोग्य व सुरक्षितता उपाय. आरोग्य व सुरक्षितता उपाय. व्यवसायाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे व प्रकृतीचे संरक्षण
केले पाहिजे. कामगारांना उपहारगृह, वैद्यकीय सुविधा आणि त्यांच्या स्वच्छतेची खबरदारी घेतली पाहिजे. अपघातांना आळा घालण्यासाठी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी यंत्रसामुग्री व सभोवतालच्या आवरणाची योग्य देखरेख केली पाहिजे. बघा, कोणताही व्यवसाय असेल किंवा संस्था असेल तर संभाव्य धोका उद्भवण्याची शक्यता असते. असे धोके टाळण्यासाठी किंवा आलेल्या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी व्यवसाय संस्थेने किंवा व्यवस्थापकाने योग्य अशा योजना आधीच पूर्वरित्या तयार किंवा आखून ठेवल्या पाहिजेत व क्षणार्धात वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईल अशी देखील सोय केली पाहिजे. हातमोजे, पात्रदाने, शिरस्त्राणे, चष्मे, मुखवटे इत्यादींसारखी सुरक्षिततेची साधने देखील कर्मचाऱ्यांना वेळोवेळी ही पुरविली पाहिजे. पुढचा पॉईंट सांगता येईल कामाची सुयोग्य स्थिती. कामाची सुयोग्य स्थिती. बघा, प्रत्येक कामाच्या ठिकाणी कर्मचारी काम करत असलेल्या ठिकाणी पुरेशी हवा असणे गरजेचे असते. नंतर त्याची बैठक व्यवस्था ही व्यवस्थित असली पाहिजे. अशा विविध नंतर पुरेसा प्रकाश, हवा ही खेळती असणे, पिण्याचे पाणी स्वच्छ असले पाहिजे इत्यादी सुविधा कर्मचाऱ्यांना या पुरवल्या गेल्या पाहिजेत. जर कामाच्या ठिकाणी पुरेसा प्रकाश, खेळती हवा, पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा कर्मचाऱ्यांना पुरवल्या नाहीत तर काय होईल, तर याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर हा होत असतो. त्यांचा काम करण्याच्या गती ही कमी होऊ शकते. हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक ती पावलं संस्थेने उचलली पाहिजेत. कामाचे योग्य तास, भोजनाची वेळ, विश्रांतीची वेळ इत्यादी गोष्टी योग्य प्रमाणात असाव्यात. सतत काम करणे कर्मचाऱ्याला शक्य होईल का, तर नाही. बघा, दिलेल्या कामाच्या वेळेनुसार त्यांना मध्यंतरी म्हणजे जेवणाची सुट्टी किंवा थोडा वेळ विश्रांती अशा सोयींची उपलब्धता करून दिली पाहिजे. ही जबाबदारी कोणाची असते, तर व्यवसायातील व्यवस्थापकाची ही असते, म्हणजेच व्यवसायाची असते. पुढचा पॉईंट सांगता येईल आपल्याला कामगार संघटनांना मान्यता. विविध कामगार एकत्र येऊन जी संघटना स्थापन होते त्याला कामगार संघटना असे म्हणतात. औद्योगिक शांतता राखणे ही व्यावसायिक संस्थांची जबाबदारी आहे. कामगार संघटनांचे सदस्य होण्याचा कामगारांना हक्क आहे, हे मालकांनी ओळखले पाहिजे. मालकांनी कामगार संघटना उभारण्यास प्रतिबंध करू नये. फोडा आणि राज्य करा ह्या धोरणांचा अवलंब करू नये. कामगार संघटनांच्या बरोबर बोलणी करून व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांचे वर्गीकरण हे केले पाहिजे. व्यवस्थापन व कामगार संघटनांनी दोघांच्या हितासाठी संप आणि टाळेबंदी यावर निर्बंध घालावेत. पुढचा 6वा पॉईंट सांगता येईल शिक्षण व प्रशिक्षण. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी संस्थेने शक्य तितके प्रयत्न केले पाहिजे. कामाच्या स्वरूपावर मार्गदर्शन व प्रशिक्षणाच्या पद्धती अवलंबून असतात. सुरुवातीचे प्रशिक्षण, रिफ्रेशर ट्रेनिंग, नवीन ज्ञान देण्यासाठी योजलेले प्रशिक्षण असे कार्यक्रम कर्मचाऱ्यांना अद्ययावत ठेवण्यासाठी घेतले जातात. प्रशिक्षणाने कर्मचाऱ्यांचा काय वाढतो, तर आत्मविश्वास हा वाढत असतो. त्यातून त्यांच्या कार्यक्षमतेत सुद्धा
वाढ होत असते. बघा, कोणत्याही कंपनीत एखादा कर्मचारी जर जॉईन झाला तर त्याला पहिल्याच दिवशी लगेच काम सोपवले जाते का? तर नाही. तर त्या पदासाठी योग्य असलेल्या कर्मचाऱ्याला तेथील कामाचे योग्य असे प्रशिक्षण दिले जाते. त्यालाच आपण काय म्हणतो, तर ट्रेनिंग असं म्हणतो. या प्रशिक्षणाच्या आधारावरच कर्मचारी आपले काम करण्यास सुरुवात करत असतो व आत्मविश्वासतेने आपले काम हे पूर्ण करत असतो. पुढचा पॉईंट सांगता येईल, कामगारांचा व्यवस्थापनात असलेला सहभाग. कामगारांचा व्यवस्थापनात असलेला सहभाग. कर्मचारी समिती स्थापन करून कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. विविध प्रकारच्या सूचनात्मक योजना, नफ्याचे विभाजन यामुळे व्यवस्थापनाला काय मिळत असते, तर प्रोत्साहन मिळत असते. त्यामुळे त्यांच्या मनोधैर्यात वाढ होऊन त्यांच्यात आपलेपणाची काय होत असते, तर जाणीव निर्माण होत असते. पुढचा 8वा पॉईंट आहे बढती आणि करिअर. म्हणजेच काय, तर रोजगाराच्या संधी. व्यवसायाने त्यांच्या प्रतिभावान कर्मचाऱ्यांना बढतीच्या पुरेशा संधी दिल्या पाहिजेत. बढती मिळविण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, कौशल्ये व अनुभव याविषयी योग्य माहिती दिली पाहिजे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये जाणीव निर्माण होऊन जादा काम करण्यास प्रेरणा मिळेल. पुढचा 9वा पॉईंट आहे योग्य तक्रार निवारण पद्धती. व्यवसायात उपलब्ध होणाऱ्या विविध तक्रारींचे निवारण करणे हे आवश्यक असते. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी हाताळण्यासाठी योग्य अशी तक्रार निवारण पद्धती असली पाहिजे. सर्व प्रकारच्या शंकांचे किंवा तक्रारींचे त्वरित निराकरण झाले पाहिजे. कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली पाहिजे. त्यांच्या तक्रारींचा न्यायनिवाडा करण्यासाठी संपूर्ण चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली गेली पाहिजे किंवा योग्य असा निर्णय घेणे आवश्यक असते. पुढचा 10वा शेवटचा पॉईंट सांगता येईल आपल्याला कर्मचाऱ्यांप्रती असलेली जबाबदारीचा इतर. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, तर बघा, सर्व कर्मचाऱ्यांना निपक्षपाती वागणूक दिली पाहिजे. नंतर कर्मचाऱ्यांची विशेष कौशल्ये ओळखून त्यांची प्रशंसा करणे आणि त्यांना विशेष असे प्रोत्साहन वेळोवेळी दिले पाहिजे. पुढे कायदेशीर आचारसंहिता लागू करणे. नंतर त्यांची ध्येय ओळखून परिपूर्ण काम करणाऱ्यांना संधी देणे आवश्यक असते. जो कर्मचारी आपल्या कामाच्या प्रती विशेष अशी वागणूक देत असेल त्याला विविध संधी देणे आवश्यक असते. कर्मचाऱ्यांच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय हक्कांचे रक्षण करणे आवश्यक असते. कोणताही धर्मभेद न करता त्यांना योग्य अशी वागणूक दिली पाहिजे. अनौपचारिक गट तयार करण्यास मान्यता देणे आवश्यक असते. हे बघितले आपण कर्मचाऱ्यांप्रती असलेले जबाबदारीचे पॉईंट्स. आता पुढे बघणार आहोत आपण ग्राहकांप्रती जबाबदारी. ग्राहक म्हणजेच कस्टमर. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असतो, परंतु प्रत्यक्षातला अनुभव हा वेगळा आहे. ग्राहकांशिवाय व्यवसाय काहीही करू शकत नाही. व्यवसायाचे अस्तित्व आणि व्यवसायाची वृद्धी हे ग्राहकांचे समाधान, त्यांचा पाठिंबा व त्यांना देण्यात येणाऱ्या सेवेवरच अवलंबून असते. व्यावसायिक संघटनेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला पाहिजे. ग्राहकांच्या प्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवून
आणि पुढील प्रकारच्या सामाजिक गरजांची पूर्तता करून हे शक्य होत असते. कोणाला? तर व्यावसायिक संघटनेला. सर्वात पहिला पॉईंट आहे उत्कृष्ट किंवा चांगल्या दर्जाचे उत्पादन. व्यवसाय संघटनेने उत्पादन कसे केले पाहिजे? तर उत्कृष्ट व चांगल्या दर्जाचे उत्पादन केले पाहिजे, जेणेकरून ग्राहकाला चांगल्या दर्जाची वस्तू ही उपलब्ध होऊ शकते. व्यवसाय संस्थेने चांगल्या दर्जाच्या वस्तूचे उत्पादन हे वेळोवेळी केले पाहिजे. प्रत्येक संस्थेचा दर्जा नियंत्रण विभाग म्हणजेच क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट असला पाहिजे. प्रत्येक संस्थेचा दर्जा नियंत्रण विभाग हा असला पाहिजे. त्यामुळे कमी प्रतीची व कमी दर्जाची उत्पादने नाकारली जातात. म्हणजे बघा, उत्पादन तयार झाल्यानंतर ती दर्जा नियंत्रण विभागाकडे जर पाठवली गेली तर त्याच्यावर नियंत्रण ठेवून जर कमी प्रतीच्या कमी दर्जाचे उत्पादन असतील तर ते बाजूला काढले जातात. म्हणजेच ते काय केले जातात? तर रिजेक्ट केले जातात. दर्जा नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय मानक संस्था ISO ही अगदी अलीकडचा कल आहे. यामुळे ग्राहकांना चांगल्या उत्पादनाची खात्री पटत असते. पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे योग्य किंमत. वस्तूंना अवाजवी किंमत लावून ग्राहकांची फसवणूक करू नये. प्रत्येक वेळी ग्राहक फसविणे शक्य नसते. प्रत्येक वेळी ग्राहकांना फसविणे शक्य नसते. योग्य किंमत आकारल्याने पहिल्यांदाच आलेल्या ग्राहकाचे कायमस्वरूपी ग्राहकांमध्ये रूपांतर करता येते. सर्व करारांसहित जास्तीत जास्त किरकोळ विक्रीची किंमत MRP प्रत्येक मालाच्या संवेष्टनावर छापीलच पाहिजे. किरकोळ विक्रेत्याने त्यापेक्षा जास्त किंमत आकारू नये. बघा, आपण जर एखादी वस्तू घ्यायला गेलो तर आपण दुकानदाराने किंमत सांगितल्याबरोबर लगेच वस्तूच्या याच्यावर मागील पृष्ठावर बघतो तर तिची MRP काय आहे. MRP आणि दुकानदाराने सांगितलेली किंमत आपण काय करत असतो? तर टॅली करत असतो. MRP पेक्षा दुकानदार किंमत जास्त सांगेल का? तर नाही. ती त्यापेक्षा थोडी कमी किंवा तितकीच असू शकते. पुढचा पॉईंट सांगता येईल तर ग्राहकांची सुरक्षितता. ग्राहकांना पुरविल्या जाणाऱ्या वस्तूंमुळे त्यांच्या आरोग्यावर आणि जीवितावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही याची दक्षता घेतलीच पाहिजे. बघा, आपण बघतो प्रत्येक वस्तूवर जर वस्तू घेतली तर आपण सर्वात आधी बघतो त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि त्याची एक्सपायरी डेट. जर एक्सपायरी डेट जर निघून गेलेली असेल तर ती वस्तू तुम्ही घेणार का? तर अशी वस्तू तुम्ही घेणार नाही. असुरक्षित उत्पादनांचे विपणन केले जाऊ नये. कोणत्याही प्रकारच्या असुरक्षित वस्तूंविषयी ग्राहकांना आगाऊ सूचनाही दिली पाहिजे. पुढचा पॉईंट सांगता येईल जाहिरातींमधील प्रामाणिकपणा. बघा, आपल्याला विविध बाजारात असलेल्या उत्पादनांच्या आपल्याला टीव्हीवर विविध जाहिराती बघायला मिळतात. या जाहिरातींना आकर्षून आपण काय करतो तर आपला कल कुठं जातो तर वस्तू खरेदीवर हा जात असतो. मग अशा जाहिराती जर खोट्या स्वरूपाच्या आपल्याला दाखवल्या गेल्या तर त्याचा परिणाम काय होईल? तर अशा वस्तू आपल्याला अपायकारक ठरू शकतात किंवा काही नुकसान होऊ शकतं. आपले पैसे वाया जाऊ शकतात. त्यामुळे वस्तू आहे त्या स्थितीत तिची जर जाहिरात जर केली तर त्याचा परिणाम हा काय होत असतो तर व्यवसाय संस्थेच्या उत्पादनावर होत असतो. त्याच्या उत्पादनाच्या विक्रीत ही वाढ होत असते. ग्राहकांना प्रत्यक्ष वस्तूमधील वास्तवपणा, गुणवैशिष्ट्य, फायदे, दुष्परिणाम इत्यादी गोष्टी जाणून घ्यावयाच्या असतात. जाहिरातीमुळे या माहितींची काय होत असते प्रकटीकरण होत असते. त्यामुळे व्यवसाय संघटनेने दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत दक्ष असले पाहिजे. चुकीची दिशाभूल करणारी असभ्य जाहिरात
टाळली पाहिजे. फक्त प्रांजल जाहिरातीचे ग्राहक दीर्घकाळपर्यंत काय करत असतात तर कौतुक करत असतात. पुढचा 5वा पॉईंट सांगता येईल आपल्याला, विक्रयोत्तर सेवा. उत्पादकाकडून वस्तूची गुणवत्ता, टिकाऊपणा, दुरुस्ती इत्यादींबद्दल ग्राहकाला विशिष्ट कालावधीची जी हमी दिलेली असते त्याबाबत संस्थेने विक्रयोत्तर सेवा पुरविल्या पाहिजे. प्रभावी व कार्यक्षम विक्रयोत्तर सेवेमुळे ग्राहकाचे व संस्थेचे दृढ असे संबंध निर्माण होण्यास मदत होत असते. पुढचा 6वा पॉईंट सांगता येईल, संशोधन आणि विकास. वस्तूंचा दर्जा सुधारण्यासाठी आणि उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी व्यवसाय संस्थेने काय केले पाहिजे तर संशोधन व विकास कार्य हाती घेतले पाहिजे. त्यामुळे काय होईल तर वस्तूंची अंतिम किंमत कमी होण्यास मदत होईल. संबंधित वस्तूवर ISI, ॲगमार्क, ISO इत्यादी वस्तूंचा दर्जा स्पष्ट करणारी गुणवत्ता मानके लिहिली पाहिजेत. पुढचा 7वा पॉईंट सांगता येईल, मालाचा नियमित पुरवठा. ग्राहकांना जेव्हा वस्तूची गरज असेल तेव्हा वस्तूचा पुरवठा नियमितपणे केला पाहिजे. व्यवसाय संस्थेने साठेबाजी व काळ्या बाजारामध्ये वस्तूंची कृत्रिम टंचाई निर्माण करता कामा नये. ग्राहकांना वेळोवेळी या वस्तू उपलब्ध करून देणे गरजेचे असते. 8वा पॉईंट बघा, तक्रारीची दखल. ग्राहकांच्या असलेल्या विविध तक्रारींची संस्थेने दखल ही वेळोवेळी घेतली पाहिजे. ग्राहकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेतली गेली तर ताबडतोब तक्रार निवारण करणारी यंत्रणा राबविणे हे संस्थेला शक्य होते. ग्राहकांच्या सूचनांचे स्वागत केले पाहिजे. पुढचा 9वा पॉईंट सांगता येईल, प्रशिक्षण. व्यवसाय संस्थेने त्यांच्या ग्राहकांसाठी मोफत किंवा माफक दरामध्ये प्रशिक्षण आयोजित केले पाहिजे. बघा, एखादी वस्तू जर बाजारात उपलब्ध असेल पण बऱ्याच व्यक्तींना तिचा वापर करणे हे जमत नाही किंवा लक्षात येत नाही, तर अशासाठी संस्थेने काय केलं पाहिजे तर त्यावर योजना म्हणून विशेष अशी जाहिरात किंवा कार्यक्रम घेऊन त्याविषयी प्रत्यक्ष असे उघडपणे असं त्याला ती वस्तूचा वापर कसा करता येईल असं दाखवलं गेलं तर ग्राहक वर्ग अशा वस्तूंचा उपभोग हा वेळोवेळी घेऊ शकतो व त्याला वस्तू हाताळणे जड जात नाही. कोणतीही गोष्ट एखाद्या व्यक्तीने शिकवल्याशिवाय जमते का तर नाही. प्रत्यक्ष कृती आणि सांगील कृती यामध्ये फरक असतो. पुढचा शेवटचा 10वा पॉईंट सांगता येईल, ग्राहकांचे शोषण टाळणे. सर्वात महत्त्वाचा, ग्राहकांची पिळवणूक करणाऱ्या अन्यायकारी व्यापारी प्रथा व्यवसायाने टाळल्या पाहिजेत. ग्राहकांचे हित लक्षात घेऊन त्यांनी मक्तेदारी युक्त स्पर्धा सुद्धा टाळली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितले हे 10 मुद्दे ग्राहकांप्रती असलेली जबाबदारी, व्यवसाय संघटनेची ग्राहकांप्रती असलेली जबाबदारी. आजच्या तासामध्ये आपण बघितलं, सर्वात पहिले गुंतवणूकदारांप्रती असलेली जबाबदारी, त्यानंतर बघितलं आपण कर्मचाऱ्यांप्रती असलेली जबाबदारी आणि नंतर महत्त्वाचा पॉईंट बघितला अजून ग्राहकांप्रती असलेली जबाबदारी. यापुढील तासात आपण बघणार आहोत शासनाप्रती असलेली जबाबदारी, त्यानंतर समाज जनतेप्रती असलेली जबाबदारी यांचा आपण पुढील तासामध्ये अभ्यास करणार आहोत.
धन्यवाद.